तर उपवासाला तुम्हाला नेहमीचीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, वेगळं काहीतरी चमचमीत खायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे, त्यामुळे अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता बनवूयात आजची पहिली रेसिपी, उपवासाची चमचमीत बटाटा भाजी आणि खमंग अशी वरईच्या तांदळाची पुरी। सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचंय। तर मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरे। तर तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलंय। तर या लाल तिखटमध्ये कोणत्याही प्रकारचे गरम मसाले वगैरे नाहीयेत, हे फक्त मिरचीची पावडर आहे। याऐवजी तुम्ही तिखटासाठी हिरवी मिरची देखील वापरू शकता। तर बघा, हे मी थोडंसं जाडसर असं मिक्सरमधून वाटून घेतलंय। त्यानंतर मी इथे 2 बटाटे उकडून अशा फोडी करून घेतल्या आहेत। हवं तर तुम्ही कच्च्या बटाट्याच्या फोडी देखील यामध्ये वापरू शकता। आता भाजी बनवायला घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घातलंय। आता तेल तापलं की घालू तयार केलेलं वाटण आणि 1 मिनिटभर हे वाटण या तेलामध्ये परतवून घ्यायचंय। आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर तुम्ही आवडीप्रमाणे जशी घट्ट किंवा पातळ भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात वापरू शकता। आता हे मिक्स करून घेऊ आणि आपण जो उकडलेला बटाटा आहे त्याच्यातील साधारण 7 ते 8 बटाट्याच्या फोडी यामध्ये अशा स्मॅश करून घालू। याच्यामुळे काय होईल तर आपल्या भाजीला छान टेक्स्चर येईल आणि भाजी एकदम दाटसर देखील होईल। आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊ आणि या ग्रेव्हीला आपल्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे। तर इथे बघू शकता 2 मिनिटांनंतर ग्रेव्ही छान उकळली आहे आणि ग्रेव्हीला टेक्स्चर बघू शकताय किती सुंदर आलंय। आता यामध्ये उकडलेले बटाटे घालायचेत आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। जास्तही वेळ याला हलवत बसायचं नाही, नाहीतर मग बटाटा स्मॅश होतो। आता यावर झाकण लावून मीडियम गॅसवर साधारण 2 ते 3 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे। तर झाकण असं अर्धवट लावायचे, म्हणजे मग भाजीला छान तर्री येते। 3 मिनिटांनंतर झाकण काढायचे। तर बघू शकताय मस्त असा भाजीला रंग आलाय आणि अगदी छान अशी तर्री आली आहे आणि भाजी अगदी परफेक्ट शिजली गेली आहे। तर इथे आपली मस्त अशी चमचमीत उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे। तर अशी भाजी उपवासाच्या दिवशी खायला मिळेल तर घरचे सगळे अगदी आवडीने खातील, त्यामुळे नक्की एकदा करून बघा। अगदी पटकन होते ही भाजी। इथे वरून मी कोथिंबीर घातली आहे। तर इथे आपली उपवासाची चमचमीत बटाटा भाजी तयार आहे। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ। त्यासाठी इथे मी 1 वाटी वरईचा तांदूळ 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजायला ठेवला होता आणि आता इथे बघू शकताय तांदूळ अगदी व्यवस्थित भिजला गेलाय। आता वरईच्या तांदळातील पाणी काढून घ्यायचंय आणि निथळून या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय या पद्धतीने। आता झाकण लावून एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचंय। गरज वाटलीच तर 1-2 चमचे पाण्याचा वापर इथे करू शकताय। तर इथे मी पाणी न घालता हे एकदम स्मूथ असं वाटून घेतलंय। आता या मिश्रणाच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत, त्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे किंवा सुकवून घ्यायचंय। त्यामुळे मी हे पीठ एका पॅनमध्ये काढून घेतलंय आणि आता हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय मध्यम गॅसवर। साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात, जास्त वेळ नाही लागत, अगदी पटकन हे घट्ट होतं। तर इथे मी 2 मिनिटे हे शिजवून घेतलंय आणि या मिश्रणाचा असा एक गोळा तयार होतोय, म्हणजे पीठ अगदी पुरीसाठी परफेक्ट तयार झालंय। आता पीठ थोडंसं थंड झालं की हे बाउलमध्ये काढून घ्यायचे। जास्तही थंड नाही करायचं, अगदी थोडंसं गरम असायला पाहिजे, आपण हे हाताने मळू शकू इतकं गरम असायला पाहिजे। इथे मी तेलाचा हात लावून हे पीठ मळून घेतेय चांगलं 3 ते 4 मिनिटे। पीठ मळून झालं की हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे बनवून घ्यायचेत। जेवढ्या आकारात तुम्हाला पुरी बनवायची आहे तेवढे करू शकता। तर इथे मी लिंबू एवढ्या आकाराचे साधारण 11 गोळे बनवून घेतलेत।
आता पुरी बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी दूध बॅग अशी कट करून घेतली आहे। आता कागदाला थोडंसं तेल पुसून घेऊ आणि तयार गोळा पिशवीवर ठेवून असं प्रेस करून घ्यायचं आहे हाताने। या प्रकारे अगदी पटकन पुरी तयार होते, जास्त वेळही नाही लागत। तर इथे बघू शकताय इतपत जाडसर मी ही पुरी ठेवली आहे। आता एकीकडे पुऱ्या बनवत बनवत मी दुसरीकडे तळून घेतीये। तर इकडे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय। आता सावकाश पुरी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तर बघू शकताय किती मस्त पुरी फुलत आहे। आता बाजू पलटी करून घेऊ आणि दुसऱ्याही बाजूने पुरी चांगली तळून घ्यायची आहे, गोल्डन ब्राउन होईपर्यंत। तर इथे बघू शकताय पुरी तळली गेली आहे। आता काढून घेऊ। तर इथे दुसरी पुरी देखील अगदी छान टम्म फुगली आहे। आता याच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या बनवून घेते। तर इथे आपली मस्त चमचमीत अशी उपवासाची बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेली खुसखुशीत पुरी देखील तयार आहे। चवीला खूप मस्त जबरदस्त लागते। घरचे सगळे अगदी नक्की आवडीने खातील, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आता बनवूयात आजची दुसरी रेसिपी। त्यासाठी इथे मी 1 वाटी वरईचा तांदूळ घेतलाय। तर हा तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे एकदम बारीकसर असं। तर बघा इथे मी हे वाटून घेतलंय, या पद्धतीचं एकदम बारीक पीठ हवंय। आता कढईमध्ये ज्या वाटीने वरईचा तांदूळ घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घ्यायचंय आणि आता यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ, अर्धा चमचा किसलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे एकदा हलवून घेऊ आणि यामध्ये तयार करून घेतलेलं वरईचं पीठ घालू आणि हे मिक्स करून घेऊ। तर इथे पीठ घालत असताना पाणी उकळतं नसावं, फक्त गरम करून घ्यायचंय पाणी आपल्याला, नाहीतर मग गुठळ्या वगैरे होण्याची शक्यता असते पिठामध्ये, त्याच्यामुळे। तर इथे बघू शकताय 1 मिनिटातच हे पीठ छान घट्टसर व्हायला सुरुवात होते। आता यामध्ये मी 2 कच्चे बटाटे साल काढून किसून याच्यातील पाणी निथळून यामध्ये घालतीये आणि आता हा बटाटा आणि पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचंय किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटे हे पीठ घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय। तर इथे बघू शकताय हे पीठ अगदी छान घट्ट झालंय आणि या पिठाचा असा एका ठिकाणी एक गोळा तयार होतोय, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित शिजलं गेलंय। आता यावर झाकण ठेवून याला 2 मिनिटं वाफ द्यायची आहे लो फ्लेमवर, किंवा या स्टेजला तुम्ही गॅस बंद देखील करू शकता। 2 मिनिटांनंतर बघू शकताय मिश्रण छान घट्ट झालंय। आता हे पीठ आपल्याला हलकं थंड करून घ्यायचंय, जास्तही थंड नाही करायचं, आपण स्पर्श करू शकू इतकं हे गरम असायला हवं। तर इथे बघा या ताटाला मी अगोदरच तेल लावून घेतलंय। आता तयार मिश्रण ताटात काढून ते अगदी पसरवून घ्यायचंय या पद्धतीने सगळीकडून। तर याची जाडी आपल्याला साधारण ब्रेड इतकी जाड ठेवायची आहे। तर इथे बघा मी हे थापून घेतलंय। आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय, हवं तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू शकता। तर इथे मी हे पूर्णपणे थंड करून घेतलंय। आता सुरीने हव्या त्या शेपमध्ये हे कट करून घ्यायचंय। तर इथे मी चौकोनी शेपमध्ये हे कट करून घेतेय। तर या वड्या तुम्ही अगोदरच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा हे फ्राय करून खाऊ शकता। तर इथे मी यातल्या थोड्याच वड्या फ्राय करणार आहे आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून देईल। तर इकडे पॅनमध्ये तेल छान गरम करून घेतलंय। आता वड्या तेलामध्ये सोडून घेऊ। तर तुम्ही या वड्या हवं तर चमचाभर तेल घालून शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, खूप मस्त लागतात। आणि आता मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटे या वड्या एका बाजूने छान गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ। आणि 3 मिनिटांनंतर बाजू पलटी करून दुसऱ्याही बाजूने 2 ते 3 मिनिटे या वड्या तळून घ्यायच्या आहेत।
वड्या तरतायत तोवर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत, विसरून जातात, तर असं करू नका। सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मग माझ्या छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी अगदी छान गोल्डन ब्राउन आणि कुरकुरीत या वड्या तळल्या गेल्यात। आता काढून घेऊ। वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशा या वड्या खूप मस्त लागतात। या तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर शेंगदाण्याची चटणी मी पुढे व्हिडिओमध्ये बनवून दाखवलीच आहे, नक्की बघा। किंवा या वड्या तुम्ही अशाच खाल्ल्यात तरी देखील खूप मस्त लागतात, त्यामुळे नक्की करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे। आता बनवूयात आजची तिसरी रेसिपी, उपवासाचे खमंग आणि खुसखुशीत असे मेदू वडे आणि त्याचसोबत दह्याची आंबट गोड अशी चटणी। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 वाटी वरईचा तांदूळ घेतलाय। आता हा तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून याची एकदम रवाळ अशी पावडर बनवून घ्यायची आहे, या पद्धतीने। आता कढईमध्ये 2 वाट्या पाणी घालू। तर ज्या वाटीने आपण वरईचा तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे। जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुपटीने आपल्याला पाणी वापरायचे। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 2 चमचे दही घालू। दह्यामुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे नक्की वापरून बघा। आता पाण्याला उकळी आली की वरईचं पीठ या पाण्यामध्ये घालून घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे किंवा घट्टसर असं शिजवून घ्यायचे। तर इथे हे पीठ घट्ट झालंय। आता झाकण लावून 1 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचे। तोपर्यंत आपण दह्याची मस्त आंबट गोड अशी चटणी बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी 1 वाटी दही फेटून घेतले। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता फोडणीसाठी मी इथे 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये घालू अर्धा चमचा जिरे आणि हिरवी मिरची कट करून घातली आहे। तर जिरे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, खात असाल तर वापरा। आता तयार फोडणी चटणीवर घालू। तर इथे आपली मस्त दह्याची अप्रतिम चवीची गोड चटणी तयार आहे। तर इकडे 1 मिनिट झालेला आहे आणि पिठाला देखील छान वाफ लागली आहे। आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे। इथे थंड झालेलं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा किसून घालायचा यामध्ये आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। कोथिंबीर नसाल खात तर ती देखील स्किप करू शकता। आता यामध्ये घालू 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि हे मिश्रण छान असं मळून घेऊ। आता तयार पिठाचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेदूवडे बनवून घ्यायचेत। तर मध्ये मध्ये हाताला तेल लावायचे, म्हणजे मग मिश्रण हाताला चिकटणार नाही। तर व्हिडिओमध्ये घेतलेल्या साहित्यामध्ये माझे एकूण 8 वडे तयार झालेत। आता वडे तळून घेऊ। त्यासाठी मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता वडे तेलामध्ये सोडून घ्यायचेत या पद्धतीने। तर वडे तेलात सोडल्यानंतर 1 मिनिटभर याला हलवायचं नाही, नाहीतर वडे तुटतात आणि जास्त तेल पितात। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हे वडे 5 ते 6 मिनिटे दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत। तर गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। तर इथे मी एकूण 6 मिनिटे हे वडे तळून घेतलेत आणि रंग बघू शकताय किती सुंदर आलाय। आता हे वडे काढून घेऊ। तर हे वडे दह्याच्या चटणीसोबत अफलातून लागतात, खूप मस्त लागतात। एकदा नक्की करून बघा। रेसिपी खूपच सोपी आहे आणि नवीनही आहे, त्यामुळे सगळे अगदी आवडीने खातील।
आता बनवूयात आजची चौथी रेसिपी। त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तर हा कच्चा साबुदाणा आहे। आता हा मिक्सरच्या भांड्यात काढून हे रवाळ असं वाटून घ्यायचं आपल्याला। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, अशा प्रकारे रव्यासारखं हे जाडसर हवंय। आता हे बनवलेलं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यात घालायचे 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे पाणी न घालता आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचंय या पद्धतीने। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचा बारीकसर असा मी कूट करून घेतलाय, तो देखील या पिठामध्येच घालायचा आहे। आणि त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घालायचे आणि आता आपण जे मिरची, आलं आणि जिऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते देखील यामध्येच घालायचं आहे। त्यानंतर घालू चवीनुसार मीठ आणि आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे मळण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, कारण यामध्ये आपण उकडलेला बटाटा वापरलाय, त्यामुळे बटाट्यातल्या पाण्यामुळे हे मिश्रण चांगलं मळलं जातं। तर इथे हे मी छान असं मळून घेतलंय। आता याच्यातील थोड्याशा पिठाचा एक गोळा बनवून घेऊ, साधारण लिंबा एवढ्या आकाराचा। तर हे वडे तुम्ही थापूनही बनवू शकता, पण असे पुरी प्रेस मशीनमध्ये बनवले तर ते अगदी पटापट तयार होतात, जास्त वेळ नाही लागत। तर इथे मी 2 असे प्लास्टिकचे कागद घेतलेत। आता या प्लास्टिकला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचंय, म्हणजे मग वडे कागदाला चिकटणार नाहीत। आता तयार केलेला गोळा मध्ये ठेवून वरून दुसरा कागद लावून हलक्या हाताने हे प्रेस करायचंय। तर जास्तही प्रेस करायचं नाहीये। तर बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, असे मध्यम जाडसर असे वडे बनवून घ्यायचेत। आता लगेचच वडे तळून घ्यायचेत। तर एकीकडे वडे बनवत मी दुसरीकडे ते फ्राय करून घेणार आहे। इकडे मी तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता वडा सावकाश तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि आता झारीने अशा प्रकारे वड्यावरती असं प्रेस करू, म्हणजे मग वडा छान टम्म फुगतो। तर बघा, अगदी वडा छान टम्म फुगलाय। आता पलटवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घेऊ। तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूंनी अगदी छान असा वडा तळला गेलाय। आता काढून घेऊ आणि बाकीचेही वडे याच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे। तर इथे बघू शकताय दुसराही वडा अगदी छान असा तळला गेलाय आणि याला रंग बघू शकताय किती सुंदर आलाय। आता काढून घेऊ। तर इथे आपले साबुदाणा न भिजवता इन्स्टंट असे साबुदाणे वडे तयार झालेत। हे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे खाऊ शकता, खूप मस्त खमंग आणि खुसखुशीत लागतात, त्यामुळे नक्की एकदा करून बघा। त्यानंतर बनवूयात आजची 5वी रेसिपी। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी वरईचा तांदूळ मिक्सरमधून त्याचं पीठ बनवून घेतलंय अशा प्रकारे। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे साल काढून किसून घेतलेत। स्वच्छ धुवून आपल्याला हे निथळून घ्यायचेत। आता हा बटाट्याचा किस बाउलमध्ये काढून घेऊ आणि यामध्येच घालू 1 चमचा साखर, अर्धा चमचा लिंबू रस, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। तर मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलंय। तर हे फक्त लाल मिरचीची पावडर आहे, यामध्ये कोणतेही गरम मसाले वगैरे नाही आहेत। त्यानंतर घालू तयार पिठापैकी आपल्याला 3 ते 4 चमचे पीठ आपल्याला सुरुवातीला घालायचे आणि नंतर गरज वाटेल तसं ॲड करणार आहोत। तर सुरुवातीला मी इथे 4 चमचे पीठ घातले। आता हे सगळे जिन्नस आपल्याला स्मॅश करत असे चांगले एकजीव करून घ्यायचे। तर यामध्ये मीठ घालायचं मी विसरले होते, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि आता पुन्हा हे आपल्याला मळून घ्यायचंय। आता यामध्ये आणखी पिठाची गरज वाटतेय, त्यामुळे मी आणखी 3 चमचे पीठ यामध्ये घालतेय आणि आता हे पुन्हा आपल्याला स्मॅश करतच असं मळून घ्यायचंय किंवा मिक्स करून घ्यायचंय।
तर याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही। अगदीच कोरडं वाटलं तर तुम्ही 1-2 चमचे पाणी यामध्ये वापरू शकता। तर इथे बघा भजी बनवण्यासाठीचं पीठ परफेक्ट तयार झालंय। आता भजी बनवून घेऊ। त्यासाठी इकडे मी कडकडीत तेल गरम करून घेतलंय। आता तयार पिठाची छोटी छोटी भजी या तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि आता मीडियम गॅस ठेवून भजी दोन्ही बाजूंनी अगदी छान गोल्डन आणि ब्राऊन होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत। साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात। तर इथे मी 5 मिनिटे ही भजी तळून घेतली आहेत आणि रंग बघू शकताय खूप सुंदर आलाय आणि भजी अगदी मस्त कुरकुरीत झाली आहे। आता ही भजी काढून घेऊ आणि बाकीची ही भजी याच पद्धतीने तळून घेऊ। तर इथे आपली मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी उपवासाची बटाट्याची भजी तयार आहेत। खायला ही भजी खूप मस्त अप्रतिम लागतात, त्यामुळे एकदा नक्की करून बघा। आता बनवूयात आजची 6वी आणि शेवटची रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 बाउल घेतलेत। त्यापैकी एका बाउलमध्ये घेऊ 1 वाटी वरई किंवा वरईचा तांदूळ आणि दुसऱ्या बाउलमध्ये घेऊ त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि वरई आणि साबुदाणा स्वच्छसा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही माती किंवा कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। इथे मी वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेत। आता यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालू आणि झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजायला ठेवू। वेळ नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 तास देखील हे भिजवू शकता किंवा अगदीच रात्रभर हे भिजायला ठेवलं तरी देखील चालेल। तर साबुदाणा आणि वरई जेवढा जास्त वेळ भिजेल तेवढेच आपले डोसे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात। तर 5 तासांनंतर बघा वरई आणि साबुदाणा अगदी छान भिजला गेलाय। आता एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यामध्ये हा साबुदाणा काढून घेऊ। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। बनवलेली पेस्ट मी ही एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली वरई सुद्धा काढून घेऊ। त्याचप्रमाणे यामध्ये घालू पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 कच्चा बटाटा साल काढून कट करून घेतलाय तो घातलाय। आता या सगळ्याची गरजेनुसार पाणी वापरून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता हे वाटलेलं मिश्रण सुद्धा आपल्याला साबुदाण्याच्या पेस्टमध्ये ओतून घ्यायचे आणि चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे। तर मिश्रण घट्ट वाटलं तर गरजेनुसार पाणी वापरून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। तर या मिश्रणाची तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते। तर बघा इतपत पातळसर हे मिश्रण असायला पाहिजे। आता यावर झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे मिश्रण रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवूयात। तोपर्यंत आपण डोस्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी किंवा आमटी बनवूयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 चमचे सुकं खोबरं किसून, त्यानंतर घालू चवीनुसार मीठ आणि पाण्याचा वापर करून याची मिक्सरमधून पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा इथे मी हे वाटून घेतले। इथे मी एका पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून तेल गरम करून घेतले। आता घालू अर्धा चमचा जिरे। जिरे फुलल्यानंतर 1 लाल सुकी मिरची घालतीये। तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसाल तर घालू नका। आता हे थोडंसं परतवू आणि आता बनवलेलं वाटण यामध्ये ओतू। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर इथे करायचा आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी जाड किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। मी इथे थोडीशी पातळसर ठेवली आहे कारण ही थंड झाली की आणखीन घट्टसर होते। आता ही आमटी किंवा चटणी मी 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे, म्हणजे याला टेस्ट आणखीन सुंदर येईल। तर इथे 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता इथे चटणी किंवा आमटी व्यवस्थित शिजली गेली आहे। आता गॅस बंद करू। इकडे मी अर्धा तास हे मिश्रण रेस्ट व्हायला ठेवलं होतं। आता याचे आपल्याला डोसे बनवून घ्यायचेत। तर इथे मी मध्यम आचेवर पॅन गरम करून घेतलाय। आता सुरुवातीला पॅनला थोडंसं तेल लावून घेऊ
आणि वरून थोडंसं पाणी शिंपडू म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होईल आणि डोसे अगदी एकसारखे व्यवस्थित पसरले जातील। तर मी इथे पॅन सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलाय। आता पॅनवर मध्यभागी एक पळी मिश्रण ओतू आणि हे थोडं पसरवून घेऊ। तर तुम्हाला हवा तसा डोसा जाड किंवा पातळ तुम्ही बनवू शकता। तर इथे बघू शकताय डोशाला छान जाळी पडताना दिसत आहे। आता वरून साधारण अर्धा चमचा तेल सोडू। तर इथे डोशाची वरची बाजू थोडीशी सुकली आहे। आता याची बाजू पलटी करून घेऊ। तर बघू शकताय डोशाला छान जाळी पडली आहे आणि रंग सुद्धा बघू शकताय अगदी सुरेख आलाय। आता या बाजूनेही एखाद मिनिटभर डोसा शेकून घेऊ। तर इथे बघू शकताय डोसा तयार झालाय। आता याच पद्धतीने मी बाकीचेही डोसे बनवून घेते। इथे आपले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे तयार झालेत। आता एका वाटीमध्ये मी शेंगदाण्याची आमटी काढून घेते आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी इथे दही घेतले। तर इथे बघू शकताय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे तयार झाले आहेत। हे डोसे या शेंगदाण्याच्या चटणी सोबत खूप अप्रतिम लागतात, भन्नाट लागतात। तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि प्रत्येक उपवासाला तुम्ही असेच डोसे बनवून खाल। तर आजच्या या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आणि याच्यातील कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, यामुळे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। परत भेटूयात नवीन रेसिपीमध्ये।